आज आपण वालाच्या शेंगाची भाजी करणार आहोत। अशा पद्धतीने तोडून घ्यायच्या आहेत। खूप छान ही वालाची सुकी भाजी लागते। तर तेल गरम केलेलं आहे कढईमध्ये, त्यामध्ये जिरं मोहरी घातली आणि नंतर कांदा आणि मिरची घालून छान असं लालसर परतून घेतलं आहे। छान परतून घ्यायचं म्हणजे भाजीला छान चव येते। मिरच्या थोड्या जास्त घालायच्या, तर ही भाजी म्हणजे वालाची शेंग थोडी गोडसर असते ना, तर भाजी खूप चविष्ट लागते। तिखट, हळद, मीठ आणि आपला घरगुती मसाला आणि सुक्या मिरच्या घालून पुन्हा थोडंसं तेलामध्ये घालून छान परतून घ्यायचं। मग टोमॅटो आणि वटाणा सोलून ठेवला होता, वटाणा घातला आहे 1 वाटी, ते पण छान परतून घ्यायचं। मी जिरं लसूण नंतर घातलं, तुम्ही कांदा परतून झाल्यानंतर पण घालू शकता, तसं पण चविष्ट लागते। तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने। मसाला छान प्रकारे शिजू द्या आणि झाकून छान शिजला की टोमॅटो बघून घ्या तुम्ही, मऊ झाले असेल तर मग त्यामध्ये भाजी पूर्ण घालायची आहे। पूर्ण घालून छान प्रकारे मिक्स करून घ्यायचा मसाला आणि त्याला कमी आचेवर 15 ते 20 मिनटं शिजू द्यायचं। या भाजीमध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, पाणी घातल्याने चव तेवढी छान येत नाही। चविष्ट बनते पण ही बिना पाण्याची भाजी खूप छान लागते। तर तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडणार आहे। छान भाजीला असं तेल सुटतं कमी। खूप सारी कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्या। ही भाजी अशा प्रकारे तयार होते। तुम्हाला नक्की आवडणार, टिफिनसाठी वगैरे खूप छान आहे। नक्की करून बघा। माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू। पुन्हा भेटू, बाय।